सर्वप्रथम या भारतामध्ये एका विशिष्ट धर्माला टार्गेट केलं जातंय। या गोष्टीकडे इतर समाज आणि टार्गेट होणारा समाज हा कोणत्या पद्धतीने पाहतो हे देखील आजच्या घडीला पाहणं गरजेचं झालेलं आहे। कारण प्रसंगच असा घडलेला आहे की धर्मगुरू मौलाना सलमान अझहरी यांनी गुजरातमधील जुनागडमध्ये एक नशाबंदी या कार्यक्रमाअंतर्गत एक भाषण केलेलं होतं। तिथल्या तरुणांना नशेपासून कसं आपण परावृत्त व्हावं या संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी काही वक्तव्य केल्याच्या कारणावरून त्यांना चुकीच्या पद्धतीनं गुन्हा नोंदवला गेला। सर्वप्रथम जरी गुन्हा नोंदवला गेला असेल तर त्याच्यामध्ये गुन्हा नोंदवताना ते एका विशिष्ट समाजाच्या विरुद्ध काहीतरी धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला। परंतु जोपर्यंत ज्या गोष्टी मी स्वतः पाहिल्यात किंवा जिथपर्यंत मी ते क्लिप पाहिलेली आहे किंवा तो व्हिडिओ पाहिलेला आहे किंवा त्यांचं ते भाषण पाहिलेलं आहे त्या भाषणामध्ये कुठेही त्यांनी असं आढळलेलं नाही की त्यांनी एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य केलेलं आहे। त्याच्यामुळे सर्वप्रथम हा गुन्हा एखाद्या विशिष्ट समाजाच्या भावना भडकावल्या किंवा भावना दुखावल्या असा गुन्हा कुठलाही त्याच्यामध्ये मेड आउट होत नाही। दुसरी गोष्ट, असा जरी गुन्हा नोंद केलेला असला तरी त्या गुन्ह्याला काय ताबडतोब अटक व्हावी अशी कायद्यात कुठलीही तरतूद नाही। सर्वप्रथम त्याला त्या जो काही एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला असेल त्या व्यक्तीला सर्वप्रथम चौकशीसाठी एक नोटीस देणं गरजेचं असतं, जी की फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 अ प्रमाणे आहे। तर तशी कुठलीही नोटीस न देता त्यांना साधे पोलीस घेऊन गेलेले नाहीत तर ATS घेऊन गेले। आता ATS ह्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व झालं, त्यांची कशा प्रकारे इन्व्हॉल्वमेंट आली हे देखील कोड न उलगडण्यासारखंच आहे। गल्लीमध्ये जर समजा आमच्या 2 गटात हाणामारी झाली तर उद्या ATSला लोक पाचारण करतील अशी अवस्था झालेली आता आज। त्याच्यामुळं कायद्याची या सत्ताधाऱ्यांकडून इतकी विटंबना आणि कायद्याचा हवा तसा वापर, यंत्रणांचा हवा तसा वापर करून एखाद्या विशिष्ट वर्गाला दडपणात आणायचं किंवा त्यांच्याकडून अधिकाऱ्यांकरवी प्रेशर आणून त्यांना आपल्या ताब्यात ठेवायचं असा जो प्रकार देशभर सुरू आहे तो अतिशय निंदनीय प्रकार आहे। आणि सर्वप्रथम आज जो बार्शी ते मुस्लिम समाज सगळा एकवटलेला आहे तर त्याच्यामध्ये मौलाना सलमान अझहरी यांच्याविरुद्ध केलेली कारवाई तात्काळ स्थगित करावी, त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले नोंद झालेले गुन्हे हे तात्काळ वापस घ्यावेत। या कारणासाठी आज या ठिकाणी बार्शी तहसील कार्यालय तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसापूर्वी मौलाना सलमान अझहरी साहेब यांना धार्मिक भावना दुखावल्याच्या खोट्या गुन्ह्यामध्ये ATS आणि मुंबई पोलीस यांच्या मार्फत बेकायदेशीररित्या अटक करण्यात आलेली होती। ही अटक बेकायदेशीर असल्याने अटक करणारे अधिकारी, अटक करणारे कर्मचारी आणि ATSचे अधिकारी यांच्यावर इंक्वायरी आज उन्हीं मौलाना के साथ खड़े हैं और अगर आइंदा और हरकत की तो हम यहाँ से हलने वाले नहीं हैं, यहाँ से हटने वाले नहीं हैं। जब तक हमारे मौलाना को बाइज्जत बरी बगैर किसी शर्तों के आज़ाद नहीं किया जाता हम उस वक्त तक पीछे हटने वाले नहीं।